नमस्कार. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री निया शर्मा जवळपास 4 वर्षांनंतर पुन्हा एकदा मालिका विश्वात कमबॅक करते आहे. सुहागन चुडेल या मालिकेच्या माध्यमातून ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येते आहे. या मालिकेच्या निमित्ताने नियाने एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिने जवळपास 9 महिने बेरोजगार होते असंही सांगितलेलं आहे. अलीकडेच नियाने एक मुलाखत दिली आणि या मुलाखतीत तिने सुरुवातीच्या काळात तिच्याकडे काम नसल्याचं सांगितलं. इतकंच नाही तर कशा प्रकारे तिला स्ट्रगल करावा लागला हे सुद्धा तिने सांगितलंय. निया पहिल्यांदाच कामासाठी मुंबईत एकटी होती, त्यामुळे तिला या शहराविषयी इंडस्ट्रीविषयी फार काहीच माहीत नव्हतं. इतकंच नाही तर जवळपास 9 महिने ती कामासाठी वन भटकत होती. त्यामुळे त्यानंतर तिने स्वतःवर आणि कामावर फोकस करायला सुरुवात केली. विशेष म्हणजे आता ही 4 वर्ष मालिकांपासून दूर गेलेल्या नियाने पुन्हा एकदा इंडस्ट्रीत धमाकेदार एंट्री केली आहे. सुहागन चुडेल या मालिकेत ती अभिनेता जय निबात खाण्याच्या सोबत स्क्रीन शेअर करणार आहे. यापूर्वी नियाने 1000 हजारों में मेरी बहन आहे, इश्क में मर जावा, जमाई राजा यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलंय. तसंच 2022 मध्ये ती झलक दिखला जा 10 या डान्स रियालिटी शो मध्ये सुद्धा झळकली होती. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला शेअर करा व सबस्क्राईबचे बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.